मात्र रामटेक बंगल्याबाबत असलेल्या कथित चर्चांमुळे तो बंगला बावनकुळे स्वीकारणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे। इथे राहणाऱ्या अनेक मंत्र्यांची राजकीय कारकीर्द पणाला लागलेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। त्यामुळे अनेकांनी हा बंगला स्वीकारण्यास नकार दिलेला होता। तर रामटेक बंगल्याचा नेमका इतिहास काय तो आपण बघूया। रामटेकमध्ये वास्तव्याला असणाऱ्या मंत्र्यांचं पद गेलेलं आहे। 1995 नंतर रामटेक बंगला शापित असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तर विलासराव देशमुखांचं निवासस्थान आहे। त्यावेळी विलासरावांचा पराभव झालेला आहे। तर 1999 साली गोपीनाथ मुंडेंचं उपमुख्यमंत्री म्हणून वास्तव्य होतं आणि त्यांचं सरकार गेलेलं होतं। तर 1999 मध्ये छगन भुजबळांचं या ठिकाणी वास्तव्य होतं। तेलगी प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता। तर 2014 मध्ये एकनाथ खडसेंचं वास्तव्य आणि भ्रष्टाचार प्रकरणामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता। तर 2021 मध्ये दीपक केसरकरांचं या बंगल्यामध्ये वास्तव्य होतं। 2024 मध्ये मंत्रिमंडळातून त्यांना डच्चू देण्यात आलेला होता। तर पुढची बातमी बघूया। कृषी मंत्री बनल्यानंतर माणिकराव कोकाटे हे भुजबळांच्या येवला लासलगाव मतदारसंघात दौरा करणार आहेत। या दौऱ्यातून ते भुजबळांना डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। यावरती भुजबळ समर्थकांकडून कोकाटेंना प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। कोकाटेंनी जुने दिवस विसरू नये, डिवचण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराच भुजबळ समर्थकांनी दिला आहे। ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे हल्लाबोल करताय भुजबळांवरती, हा जुना वाद आहे। आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आमदार माणिकराव कोकाटे साहेब आज कृषी मंत्री झाले। त्यांना कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांच्या मागच्या उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे। कारण 2019 मध्ये लोकसभेमध्ये कोकाटे साहेब जेव्हा पराभूत झाले तेव्हा भुजबळ साहेबांच्या माध्यमातूनच 2019 मध्ये सिन्नर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी दिली आणि ते 2700 मतांनी फक्त आमदार झाले। तेव्हा भुजबळ साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या का आपल्याला पक्षाचं कोकाटे साहेबांचं काम करायचं आहे, म्हणून कोकाटे साहेब निवडून आले। निवडून आल्यानंतर 2019 मध्ये कोकाटे साहेबांनी स्वतः मान्य केलं की मी भुजबळ साहेबांमुळे निवडून आलो आणि आता अचानक ते मंत्री झाल्यानंतर काय चमत्कार झाला का ते मागचं सगळं विसरून गेले। भुजबळ साहेबांनी आजपर्यंत राजकारणात जात पात धर्म न पाहता पक्षाचं काम आणि धोरण ठेवूनच काम केलेलं आहे। जे काही आरोप होता हे संपूर्ण चुकीचे आहे। हे आरोप न करता सगळ्यांनी एकसंघ राहावा आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते यांचं काम व्यवस्थितरित्या जिल्ह्यात, राज्यात आणि देशात पण चांगलं व्हावं एवढीच इच्छा। काय भावना आहे भुजबळ समर्थक म्हणून? आज भुजबळ साहेब हे पक्षामध्ये ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत आणि त्यांना मंत्रिपद मिळावं हे सर्व समाजातील सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे। आणि आज कुठे माणिकराव कोकाटे जातीवाद करत असेल तर मी एकच सांगेल की भुजबळ साहेबांनी ह्या नाशिक जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठा समाजाचे दोन जिल्हा अध्यक्ष दिलेत, एक रवींद्र नाना पगार आणि दुसरे विष्णुपंत महेश दुने। मग जातीवाद कोण करतं हे फक्त माणिकरावांनी बघावं, म्हणजे माणिकरावांनी आपला मतदारसंघ बघावा। आज ते मंत्री झालेत पण याच्या आधी ते आमदार म्हणूनच काम करतात, म्हणून आपल्या तालुक्याचंच फक्त मर्यादित काम बघावं त्यांनी। ज्या ठिकाणी छगन भुजबळांचे जे राजकीय विरोधक आहे ते सगळे एकत्र येत आहे आणि त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे जात आहे, याकडे कसं बघताय? कोकाटे साहेबांनी कृषी मंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करावं असे आमच्या शुभेच्छा आहेत। पण जाणून बुजून डिवचायचा जो प्रकार आहे ते कोकाटे साहेब का करतात, त्यांनी मागची काहीतरी आठवण ठेवावी का आपण ज्या व्यक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 5 वर्षापूर्वी आलो त्याच माणसाला डिवचून त्रास देऊन काय साध्य करणार आहे याची मला सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना अशी एक आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। पुढची महत्त्वाची बातमी आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे। या प्रकरणातील मोठा आका हा केवळ खंडणीचा नाही तर 302च्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर झालं असून काय अराजकता माजली आहे हे तिथे गेल्यावरच कळेल असंही ते म्हणाले। या अराजकता माजवणाऱ्यांना आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये पाठवलं जाणार असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे यांचं वागणं गेल्या 5 वर्षात बदललेलं असून कोण होतास तू, काय झालास तू असा सवाल धस यांनी केलेला आहे। बीडचे आधीचे पालकमंत्री यांनी आपलं मंत्रिपद भाड्याने दिलं होतं, आता फडणवीस किंवा अजित पवारांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। काही गोष्ट आहे का?